खेळाडूंचं मनधैर्य तुम्ही उंचावण्यासाठी हे एटीएम बँक उघडली। अक्षरशः 1600 रुपयाची बक्षीस यांची खैरात तुमच्या मार्फत पाहायला मिळाली। धन्यवाद निलेश दादा, आपण कुठे असाल तर या आमच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल। चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे भैरवनाथ विचुंबे संघ। मी तुर्तास थांबतो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। कैलासाशी जाणार आम्हा चिमणे स्मरणार्थ स्मृती चषक आपण पाहतोय। गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक शिक्षण शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ जुई यांच्या वतीने भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय। वर्ष 16व आणि 16व्या वर्षामध्ये आपण पाहतोय एक भला मोठा तामझाम उभा केलाय आणि 3 दिवसीय स्पर्धामध्ये आजचा दिवस दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या दिवसातील एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। एका बाजूला बावदेव पाली संघ आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ विचुंबे संघ। काय सामना पाहायला मिळाला, अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकली तो सामना आपण पाहिला। जाऊया पुन्हा एकदा तर विजय बालाजी आपण इथं उपस्थित असाल तर या आमच्या व्यासपीठावर प्लीज। पुढचा आवाज असेल पुन्हा एकदा नवी मुंबईचा बुलंद आवाज दिवाळी गावचे सुपुत्र आमचे परम मित्र राहुलजी शिरसाट यांचा। धन्यवाद। सूरज सुरते उर्फ बालू, सुस्वागतम। नुकतेच ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आदरणीय प्रशांतजी चिमणे यांचं देखील प्रसादजी चिमणे यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो। तर 4 ओव्हरची मॅच आणि दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। टीम गौरी स्पोर्ट्स जे गावदेवी वयवली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सुयोग म्हात्रे आणि ऋषिकेश चौधरी हे दोन्ही मातबर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात। 4 ओव्हरची मॅच 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंग साठी दिला जाईल। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही कंप्लीट करायची आहेत, अन्यथा एक फिल्डर हा तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। याची नोंद देखील अविनाश पाटील आणि टीम भैरवनाथ स्पोर्ट्स विचुंबे या टीमने घ्यायचे, कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये आता होताना आपल्याला पाहायला मिळतो। स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सुयोग। मॅचला सुरुवात होते। स्पेल नंबर 1 अविनाश पाटील आलेत, मागच्या मॅचचे हिरो, सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेट। पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, पंचांचे हात फैलावलेत। यस इट इज अ वाईट। अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते। इनिंगची सुरुवात अवांतर स्वरूपामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। अविनाश पाटील यांनी पहिला बॉल रिलीज करत असताना दिशा भरकटली आणि जसा टप्पा पडला ना त्यानंतर बॅट्समन जसा बीट झाला आणि थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला। 1 रनने धावफलक ओपन झाले। गणेशजी यादव साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर या समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्रॅकिंग प्रभावित करणारा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय। 6 रनसाठी हा षटकार आलाय। गणेशजी यादव यांचं स्वागत षटकाराने केलं। सध्याच्या घडीला फलंदाज सुयोग म्हात्रे। मागच्या मॅच मध्ये थोडासा बॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर या मॅच मध्ये एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सुयोगच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय।
ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. जसा टप्पा पडला थोडासा धीम्या गतीचा हा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जसा बॉल रिलीज झाला ना त्यावेळेस थोडासा गती कमी होती, परंतु जसा टप्पा पूर्णपणे पडला आणि त्यानंतर बॉलने मात्र वेग धारण जरूर केले. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनची मोमेंट रीड केली जाते, ज्या प्रकारे एक षटकार आला आणि चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अविनाश पाटील यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. P1 चं पहिले षटक दुपारचं सत्र. मॅच नंबर 3 पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्या समोर. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, परंतु एक चांगली खेळाडू वृत्ती सुयोग म्हात्रेचं देखील कौतुक करावं लागेल. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच त्यांनी मैदान सोडलं. ही एका चांगल्या खेळाडूची ओळख असल्याने तेच प्रात्यक्षिक सुयोग म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कारण प्रामाणिकपणा हा एक तुमच्या आयुष्याला चांगलं वळण देत असतो. प्रामाणिकपणाची शिकवण ही तुमच्यावर असलेले संस्कार दाखवून देते आणि एक चांगलं प्रात्यक्षिक सुयोग म्हात्रेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर चला आदरणीय गणेशजी यादव यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या देखील कैलासवासी जाना चिमणे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आम्ही करतोय. 16व्या पर्वामध्ये हा भला मोठा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज या जुई गावाच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या समोर साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी आशिष पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. मुख्याच्या क्षणी त्याने सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता त्याने दाखवून दिली होती आपल्या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश पाटील या ठिकाणी सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट. या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळते. तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. या मोमेंटला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने अविनाश पाटीलच्या विरुद्धामध्ये येतोय. एक मोठा स्ट्रोक सर 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 13 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच दादरपाडा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये डेरवली या दोन टीम मध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 13 रन देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जतीन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी जतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषिकेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जतीन सज्ज होतोय.
जतीनचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण आशिषने आतापर्यंत एक षटकार लगावलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन आतापर्यंत धावफलकावरती. गोलंदाज जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. ज्या विकेट साठी जाळ्या विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. एक महत्वाचा विकेट गमावलाय. टीम गौरी स्पोर्ट्स जे गावदेवी वयवली या टीमला आणखीन एक धक्का पाहायला मिळेल की काय, परंतु दोन्ही पंच सध्याच्या घडीला सल्ला मसलत करतील आणि तर बाटकट आहे. प्रयत्न चांगला केला होता गोलंदाज जतीनने, परंतु एक सिंगल, एक रन देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात जतीन. या मोमेंटला नो बॉलचा इशारा त्यावर दिलाय. हा तडाखा नो बॉलचा इशारा जरूर आलाय. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळल्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार आहे. नो प्लस 4 टोटल 5 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीची संधी असेल फलंदाजाकडे. एक नवी नवजीवन संजीवनी सध्याच्या घडीला चालून आली फलंदाजाकडे. कोलर पद्धतीचा हा बॉल फ्रीडचा बॉल होता. संधी गमावल्यानंतर रनआउटची संधी देखील गमावली. फक्त आणि फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते. जतीनचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातो. वेगावर असलेले नियंत्रण. वन 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल थोडासा दबाव वाढवेल वयवली टीमचा, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर त्यांना मात्र जरूर उभा राहायचा आहे. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. मिड विकेटला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष पाटीलच्या बॅट मध्ये नव्हते, अतिशय देखना स्ट्रोक. हा चौकार पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने टीमचे आतापर्यंत 25 रन आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर. लाजवाब प्रयत्न तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. काय प्रयत्न पाहायला मिळाला. हर्षद भोईरच्या माध्यमातून पूर्णपणे मायबाप प्रेक्षकांना त्यांनी आपल्या कामगिरीची हर्षिकता दाखवली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन 2 ओव्हर कंप्लीट होत आहेत. चला नेक्स्ट मॅच दादरपाडा टीमचं कॅप्टन आणि डेरवली टीमचं कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. मॅच थोडीशी स्पीड लॉन करा अविनाश दादा आणि टीम. 25 रन होतात, तर 26 रन होतात. 26 तर पाणी त्या ठिकाणी आहे. (26) रन आतापर्यंत होतात. 13 रनची सरासरी. गोलंदाजीच्या मार्कवर स्वतः टीमचा कर्णधार करण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आशिष.
करणचा हा बॉल परंतु नॉन स्ट्रायकर बॅट्समनच्या पायाचा वेध घेतला गेला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न बॉलर करणच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषिकेश सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. आज ओपनर बॅट्समन म्हणून आतापर्यंत भरपूर चांगला खेळ केला ऋषिकेशने, तेवढीच चांगली साथ मिळाली. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. ओव्हर नंबर 3 सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. 28 रन आतापर्यंत होत आहेत. करणचा हा बॉल ला जवाब, काय ड्राईव्ह पाहायला मिळालाय. डोळ्याची पारणं फेडणार हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. रन मिळतील 4. डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये थोडासा बॅड परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता, परंतु या मॅच मध्ये ती भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्यावेळेस अगोदरच्या सामन्यामध्ये तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस चांगला खेळ होत नाही, त्यानंतर भरपूर अपेक्षा लागलेल्या असतात तुमच्या टीमला आणि त्या अपेक्षांचं रूपांतर कुठेतरी सुखामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि पकडलाय झेल आणि फलंदाज ऋषिकेश चौधरी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज करणने. ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. ऋषिकेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल चंद्रनकर चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे आणि तोच फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. करणचं कौतुक करावं लागेल. असं कॅप्टन म्हणून भरपूर चांगली भूमिका आतापर्यंत करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. फ्रीडची संधी पुन्हा एकदा चालून आली. 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फलंदाजांना मिळत गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली फलंदाजाकडे. या बॉलवर लॉफ्ट केलाय फ्रीडचा बॉल. एलिव्हेशन भरपूर आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु फ्रीडचा बॉल होता. प्रयत्न तर जरूर चांगला केला होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 35 रन 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पस्तीस रन आतापर्यंत होतात. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा अंतिम बॉल. वेग भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन 35 रन.
स्पेल नंबर 4 आणि सुशील भिंगारकर आलेत शेवटच्या षटकासाठी. सुशील यांचा पहिला बॉल लॉफ्ट केला, ड्राईव्ह केल्यानंतर डीप मध्ये फिल्डर होता. करण चांगला प्रयत्न, परंतु सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 37. टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिल्या मॅच मध्ये 40 रनचं लक्ष्य पाहिलं, सेकंड मॅच मध्ये 45 रनचं लक्ष्य पाहिलं, परंतु या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष्य असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगला केलाय, लाजवाब फिल्डिंग आणि बॅट्समन हिट विकेट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रत्नदीप लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला, डीप पेक्षा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर थोडासा फंबल झाला, परंतु या क्षणाला रनआउटची संधी, फेकी चांगली केली परंतु गॅदर थोडंसं खराब राहिलं अविनाश पाटील यांच्या माध्यमातून, परंतु थ्रो अतिशय दर्जेदार होता. जेवढे दर्जेदार ही स्पर्धा तेवढा चांगला दर्जाचा थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आता 39, 39 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे, डीपचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, पकडला हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र खऱ्या अर्थाने भरपूर अपेक्षा होत्या रत्नदीप कडून, फक्त आणि फक्त 2च धावा त्यांनी कंप्लीट केल्या. तर चला नेक्स्ट मॅच दादरपाडा टीमचं कॅप्टन आणि डेरवली टीमचं कॅप्टन कृपया करून, डेरवली टीमचं कॅप्टन आमच्यापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला दादरपाडा टीमचं कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. 4 धावा खर्च करून 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत सुशील भिंगारकर यांनी. रोहित बॉल खाली, बॉल सुटणं होईल कठीण आणि एक चांगला झेल रोहितने पकडलाय, आल्या पावली माघारी परतला. तर चला निशांत दिलेवानी या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. तर चला शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आणि नवीन फलंदाज रोहन चिखलीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक समाधानकारक स्कोर टीम जे गावदेवी वयवली धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो.
शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल स्ट्रायकिंग एंडला रोहन साठी हा बॉल झेलची संधी, परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. काय लाजवाब थ्रो पाहायला मिळाला, अमेझिंग थ्रो पाहायला मिळाला. सेकंड रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 40 रन होतात आणि 41 रनचं टार्गेट असेल तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या वैभली संघ. तर मी विनंती करेन की आदरणीय प्रसादजी चिमणे यांना की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस 11 डेरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये निशांत 11 दादरपाडे या दोन टीम मध्ये पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डील इज कॉल. टॉस जिंकला निशांत 11 दादरपाडे या टीमने. हॅलो तर निश्चितच आपण पाहिलं तर गौरी स्पोर्ट गावदी वळवळी संघानं 40 धावा जमा केल्यात 4 षटकामध्ये आणि 41 धावांचा पाठलाग करायचा आहे भैरवनाथ विचुंबे संघाला. तर निलेश भोर यांच्याकडनं पुन्हा एकदा एटीएम उघडले. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मागच्या सामन्यामध्ये 1600 रुपयाची लयलूट केली. पुन्हा एकदा प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अशिकेश आणि किरण ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज ऋषिकेश चौधरी. चला स्पीडअप करा. यानंतरची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत दादरपाडा आणि दुसऱ्या बाजूला डेरिवली संघ, सुरतचा संघ. हो इथे मात्र पुलचा फटका. अशिकेशचा काय घडलं तर थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळाला, परंतु एक धाव रोखू शकला नाही. एकेरी धावेनं मात्र संघाचं खातं खुलं झालंय.
ऋषिकेशच्या खात्यामध्ये एक धाव, संघाच्या खात्यामध्ये एक धाव. ऋषिकेश मात्र गोलंदाजी मार्कवर. किरण आलाय स्ट्राईकला, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि काय घडला, थोडस चुकीचा डिसिजन पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेंडू हातातून निसटला सीमारेषे बाहेर. षटकारासाठी ब्रँडेड षटकार किरणच्या बॅटमधून. किरणसाठी 200 रुपये जमा झालेत निलेश भोईरकडनं. एकदा पूर्ण केले. इथे मात्र काय घडते पाहायचंय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे आणि थ्रो मात्र चुकीचा, बॅकिंग नाहीये ऋषिकेशच्या माध्यमातून. आणि 8 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भैरवनाथ विचुंबे संघ आपण पाहतो. अविनाश पाटीलचा संघ एका बाजूला आपण पाहतोय. विकास शेलाटकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. तो संघ वळवली. फुलटा चेंडू होता परंतु त्याला झाडलाय सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतायत. ऐन मुक्याच्या क्षणी चेंडूला थांबवलंय आणि 2 धावा निश्चित मिळतील ऋषिकेशला. 10 धावा धावपलकर पाहायला मिळतात. ऋषिकेश चौधरीचं षटक आपण पाहतोय. थोडस महागड षटक पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. धावांचा विचार केला तर एकूण 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत. तर ऋषिकेश आणि किरणच्या माध्यमातून फलंदाजी पाहतोय. मेघनाथ म्हात्रे आणि त्याचबरोबर सत्यन म्हात्रे या स्पर्धेचा आनंद घेताना युट्यूबच्या माध्यमातून. पोलचा फटका सजवलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. आमच्या मंचावर सलामी द्यायला इथे ऋषिकेशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार निलेश भोईर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक ऋषिकेशला देखील मिळतंय. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश दादा चंद्रकांत भोईर या दादा आमच्या मंचावर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. निलेश दादा आपण आमच्या मंचावर या. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा, आपला सन्मान असेल. ऋषिकेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पूल केलाय. एक्स्ट्राच्या वरतून चेंडू खोदून काढलाय. चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषे बाहेर चौकारासाठी. या षटकामध्ये पूर्णपणे हावी झालेत दोन्ही फलंदाज. ऋषिकेश असेल किंवा किरण असेल. या षटकामध्ये धावा जमा केल्यात एकूण 20 धावा. 4 षटकामध्ये 41 धावा जमा करायच्या आहेत. त्यातल्या अर्ध्याच धावा मात्र एका षटकामध्ये जमा केल्यात ऋषिकेश आणि किरणनं. इथे मात्र रत्नदीपच्या गोलंदाजीवर प्रहार करण्याचा प्रयत्न किरणचा. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला. 1 धाव निश्चितच मिळेल. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक पुन्हा ऋषिकेश कडे आली. रत्नदीप मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा. पोलचा फटका फसला जरूर परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. इथे कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि त्यामुळे मात्र 1 धाव निश्चित मिळेल ऋषिकेशला. एकेरी धावेनं संघ पुढे सरकेल. विजय बालाजी यांचं देखील आगमन झालेलं आहे या आपण व्यासपीठावर. आता क्रिकेट बरोबर अंपायरची भूमिका देखील साकारताना आपण विजय बालाजीला पाहतोय. थोडा झूम आउट करना कॅमेरामॅन. बस
हो इथे मात्र आपण पाहतोय रत्नदीपच्या गोलंदाजीवर 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश चौधरीनं मात्र 20 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. हो इथे मात्र स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन मध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली आणि रत्नदीपनं मात्र चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहिलंय. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हीच तर ओळख आहे वळवळी संघाची आणि वळवळीच्या गोलंदाजाची. पहिल्या षटकामध्ये जर तुटून पडले ना, मी म्हणेन किरणनं मारलेला षटकार, त्यानंतर ऋषिकेशला कोण थांबवेल, कारण त्याच्याकडे देखील एक मनगडी ताकद आहे चौकार षटकार मारण्याची. त्याला देखील संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत 4 चेंडूमध्ये 13 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. हो ऑफस्टम्पला सोडून जाणार चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 24 या धावसंख्येवर. 41 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले गेलेत. नेक्स्ट मॅच आयलंड डेरिवली आणि त्याचबरोबर दादरपाडा. हो इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि फाईनली क्षेत्रामध्ये क्षेत्रशः होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला गोळीच्या वेगानं. सीमारेषा गाठतोय 4 धावांसाठी. ऋषिकेशच्या बॅट मधून निघालेला हा पुन्हा एकदा खणखणीत चौकार. अठ्ठावीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 13 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील वाटते. फुलटॉस आणि त्याला मात्र गल्लीच्या दिशेमध्ये ढकललं गेलं होतं. 1 धाव निश्चित मिळेल ऋषिकेशला, 1 धाव मिळेल भैरवनाथ विचंबे संघाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा. अजूनही 12 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. रत्नदीप चौधरी हा गोलंदाजी मार्कवर. या शेवटच्या चेंडूवर काय दडलंय, काय घडते पाहायचंय. सामना अजूनही संपला नाही, कारण चांगले गोलंदाजाचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय वळवळी संघ. ब्रेक थ्रू कधी मिळणार ही वाट पाहत असताना वळवळी संघ कोणता गोलंदाज मात्र ब्रेक थ्रू मिळून देईल. एखादा ब्रेक थ्रू मिळेल तर वळवळी संघ मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 11 धावा, 11 धावा 12 चेंडू. कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये? भैरवनाथ विचुंबे संघ 41 धावांचा पाठलाग करतोय आणि त्याचबरोबर गौरी स्पोर्ट गावदी वळवळी संघ या संघाला मात्र 41 धावा वाचवायच्या आहेत. परंतु एखादा गोलंदाजाला मात्र ब्रेकथ्रू मिळून द्यावा लागेल. ब्रेकथ्रू मिळून देत असताना मात्र निर्धाव चेंडू देखील टाकावे लागतील आणि निर्धाव चेंडू टाकत असताना प्रत्येक फलंदाजावर दडपण आणावं लागेल. निलेश भोरीकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते देखील कमावलेलं आपण पाहतोय. ऋषिकेशने मारलेले एक षटकार, त्यानंतर किरणने मारलेले एक षटकार, दोघांना 200 रुपयाचं पारितोषिक तर मिळालेलं आहेतच आणि तो एटीएम बँक अजून देखील चालू आहे. नवीन गोलंदाज मनीष. मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. पुलचा फटका सजवलाय, लॉंग ऑफ क्षेत्र निवडलाय आणि इथे घडते काय तर कैलासवासी जाणारा चिमणे ब्रँडेड षटकार निश्चितच किरणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या सामन्याची मला वाटते हवाच काढली या फटक्यानं, कारण 12 चेंडू 11 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण
36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 धावांची गरज असणार आहे. येणारे 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. ओहो, इथे स्लोवर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू टाकलाय मी म्हणेन ना मनीषनं. या निर्धाव चेंडूची या अगोदर गरज होती, परंतु थोडासा उशीर झालाय. कारण किरणची फलंदाजी पाहिली, आशिकेशची फलंदाजी पाहिली, बिनबाद 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हो, पुलचा फटका, विजयी फटका पाहायला मिळतोय. किरणच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि एटीएम बँक मधून तुमच्या खात्यामध्ये जमा होतील 400 रुपये आणि आशिकेशला देखील 200 रुपये. तीन षटकारासाठी 600 रुपये आणि एका षटकारासाठी 200 रुपये, असे 800 रुपये तुमच्या जीपेच्या माध्यमातून जमा होतील खात्यामध्ये निलेश चंद्रकांत भोर यांच्याकडून. निश्चितच आपण पाहिलं तर